राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा एकदा दुर्दैवाने म्हणा काही म्हणा कारण काही असत पण उभी फूट पडल्याचं चित्र आहे. अगोदर सदाभाऊ सोडून गेले आणि आता तुपकर आणि मी खरं तर हे जाहीर करत नव्हते तुपकर गेलेत म्हणून पण तुपकरांनी वेगळाच चौथा सभा मांडल्यामुळे म्हणजे त्यांनीच वेगळी संघटनेवर दावा ठोकल्यामुळे अखेर यांना नाईलाजास्तव आज हे घोषित करावं लागलं की रविकांत तुपकर यांचा आणि आमचा काही संबंध नाही. पण ही वेळ का आली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दरवेळेस राजू शेट्टींसोबत असं का होतं त्यांनीच मोठे केलेले सहकारी त्यांना सोडून का जातात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आत्ताचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील खरं तर त्यांचे खूप जुने सहकारी आहेत सर. हा आरोप नेहमी होतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर विशेष करून राजू शेट्टी यांच्यावरती त्यांचा सहकारी मोठा होतो पद घेतो त्यांना सोडून जातो. जबाबदार कोण शेट्टी की तो संबंधित पदाधिकारी. चळवळीना फुटीचा शाप हा आहेच. आम्ही मोठ्या मनानं ज्यांना मोठं केलं ते आम्हाला सोडून जात आहेत हे खरं तर आमचं दुर्दैव आहे. कारण विधान परिषदेचं पद असेल किंवा वस्त्रोद्योग महामंडळाचं पद असेल हे राजू शेट्टींच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खरं तर ते मिळायला पाहिजे होतं. पण महाराष्ट्रव्यापी चळवळीच्या अपेक्षा बाळगलेल्या संघटनेनं तो मान सांगली जिल्ह्याला आणि बुलढाण्याला दिला पण तेच आम्हाला सोडून गेले. हे खरं तर आमचं दुर्दैव आम्हाला वाटतंय. जबाबदार कोण मुद्दा हाच आहे. दर जाताना आरोप ही मंडळी करतात उघडे शेट्टींवर आरोप करतात त्याचं उत्तर काय. नाही महत्वाकांक्षा प्रत्येक कार्यकर्त्यानं बाळगायला हरकत नाही पण चळवळ सगळ्यांच्या गरजा पूर्ण करेल असं मला वाटत नाही. कारण महाराष्ट्रातलं आज प्रस्थापितांचं जर राजकारण तुम्ही बघितलं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या साधारणतः ह्या अभेद्य साधारणतः वज्रमुठा जर तुम्ही बघितल्या तर यातून राजकीय संधी ही तुम्हाला लढूनच मिळवावी लागेल. ती पाठीमागल्या दारानूच प्रत्येक वेळा मला द्यावी ही कुठल्याही कार्यकर्त्याची अपेक्षा चळवळ पूर्ण करू शकणार नाही आणि तेच खरं याच्या पाठीमागं कारण आहे. बरं आज रवीबाबत तुम्ही काय निर्णय घेतला तुपकरांबाबत कारण त्यांनीच दावा केला या संघटनेवर की संघटना माझीच आहे. रविकांत तुपकर हे सप्टेंबर 2019 मध्ये त्यांनी स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा रीतसर राजीनामा त्यांनी 2019 मध्येच दिलेला होता. ते का गेले हे त्यांना माहीत. परत मात्र ते 1 महिन्यानं आल्यानंतर चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची माझी तयारी दाखवून ते काम करत राहिले. पण अलीकडच्या काळामध्ये ते एकाही ऊस परिषदेला नाहीत एकाही कार्यकारिणीला नाहीत एकाही आंदोलनामध्ये नाहीत आणि नेतृत्वावरती मीडियातून सातत्यानं ते टीका करतायत. शिस्तपालन समिती नेमली गेली शिस्तपालन समिती समोर ते आले नाहीत. आम्हाला असं वाटत होतं की हा कुटुंबातला जो काही तंटा आहे तो कुटुंबामध्ये मिटावा. आम्ही 3-4 वर्ष सहन केलं पण ते स्वतःचा वेगळा सुभा चौथा सुभा मांडून स्वाभिमानीला साधारणतः टोकदार बोलतायत हे योग्य नाही असं मला वाटतं. आज वेळ का आली खरं तर तुम्हीच सांगितलं की 19ला त्यांनी राजीनामा दिला आज 2024 आहे. आज राजीनामा म्हणजे तुम्ही स्वीकारला त्यांनी दिला माहित नाही तुमच्या संघटनात्मक पाठ आहे तो पण आज तुम्हाला हे जाहीर का करावं लागलं की आमचा त्यांचा संबंध नाही. आता विदर्भातल्या 6 विधानसभेच्या जागा लढवण्याची त्यांनी घोषणा केली. आमचं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आज पुण्यामध्ये तुम्ही येऊन राज्याची एक कार्यकारिणी घेताय नेतृत्वाला त्याचा पत्ता नाही स्वाभिमानीच्या एकाही पदाधिकाऱ्याला तुम्ही सांगत नाही. असं असताना तुम्ही जर स्वतंत्र चूल मांडणार असाल तर तुम्ही आमचेच आहात असं आम्ही आणखी किती दिवस म्हणावं हा चळवळी समोरचा प्रश्न आज या निर्णयापर्यंत आला. मग आता ह्या संघटनेवर पुन्हा दोघंही दावा करतात म्हणजे यापूर्वी सोडून जायचे पण हे कसं झालं म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे शिवसेनेवर जसं शिंदेने दावा ठोकला संघटना ताब्यात घेतली म्हणजे अजितदादांनी जसा दावा ठोकला राष्ट्रवादी संघटना ताब्यात तुमच्यासोबतही हेच व्हायला लागले दुर्दैवाने. स्वाभिमानी पक्ष हा नोंदणीकृत पक्ष आहे हे एकदा तुम्ही मान्य करा. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नोंदणीकृत नाही ती सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बळावरती उभी. ते म्हणतात ना नोंदणीत माझ्याकडे मग त्यांची काही नोंदणी असेल तर त्यांनी ती मीडियाला दाखवावी. आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही नोंदणीकृत केलेली नाही. आमचा फक्त स्वाभिमानी पक्ष नोंदणीकृत आहे आणि त्या पक्षाचा रीतसर राजीनामा त्यांनी 2019ला दिलेला आहे तो त्याच वेळा आम्ही मानतो. ते जे दावा करतात तो कुठला पक्ष आता तो त्यांनाच प्रश्न विचारावा लागेल. ती स्वाभिमानी शेतकरी संघटना नाही असं आम्ही 2002ला या महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं एक बुलंद नेतृत्व राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. हे महाराष्ट्र नव्हे अख्खा देश जाणतो आहे. आणि मग याच्या पलीकडे जर त्यांच्याकडे आणखी कोणतं जर काही लिखित असेल तर आय नो दॅट.
काय सांगाल मग ही मी काय तुम्हाला निश्चित आनंद होत नाही, एक सहकारी सोडून जातोय, तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं, काय होतं कसं? खरं तर चळवळीवरती ही वेळ यायला नको होती. अनेक कार्यकर्ते संघटनेमध्ये कुठला तरी अट्टास ठेवून येतात का आता आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. एखादा छोटा कार्यकर्ता येतो, मोठा होतो, पद भोगतो आणि पुन्हा आणखीन पंख आल्यासारखा उडून जातो आणि पुन्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने राजू शेट्टी साहेबांची थाप घेऊन पुन्हा एकदा लढायचं, मोठं करायचं, एखाद्या नेत्याला पुन्हा आम्ही खांद्यावर घेऊन मोठं करायचं आणि त्यानं स्वतःचे पंख फुटले की पुन्हा आम्हाला सोडून जायचं, हे आम्हाला खरंच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खंत वाटते. खरं तर अनिल युवा नेतृत्व आहेच, म्हणजे राजकीय आकांक्षा असणं स्वाभाविक आहे, पण हे सातत्याने काय होतं संघटनेसोबत? दोष संघटनेचा आहे की त्या व्यक्तिमत्वांचं आहे? राजू शेट्टी साहेब आणि रविकांत तुपकरांचा पराभव झाल्यानंतर एक आत्मचिंतन करण्यासाठी बैठक बारामतीमध्ये बोलवली होती. आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायचं नियोजन केलं की बारामतीमधून आतापर्यंत जे काही निर्णय झालेत ते झालेत. बारामतीमध्ये एखादा निर्णय झाला की फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी व्हायची असाच विचार करून पराभवावर चिंतन करण्यासाठी बारामतीमध्ये सगळ्यांची कार्यकारिणी बोलवली होती. त्यांनाही रिसर निमंत्रण गेलं होतं. राजू शेट्टींनी स्वतःहून सगळ्यांना फोन केले होते, काही लोकांना फोन केले होते, ऑफिसमधून फोन केले होते. असं असताना त्यांनी टाळलं. आम्हालाही त्यांच्या मनामध्ये जी काय खतखत आहे ती कार्यकारिणी समोर येऊन मांडली असती तर राजू शेट्टी साहेबांचं चुकतंय, शिस्तपालन समिती चुकतंय की संघटनेच्या रचनेमध्ये काही दोष आहेत हे कळलं असतं. आम्हाला कळूच शकत नाहीये की नेमकं काय गुंता येतो. आता सगळे नेते अशा पद्धतीने जर वागायला लागले असतील तर आम्हाला विचार करावा लागेल की भविष्य काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये काय भूमिका घ्यावी. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह नेमकं त्यांच्याकडे दाखवावं, शेट्टी साहेबांच्याकडे दाखवावं की आमच्यावर स्वतःवर दाखवून घ्यावं. मात्र त्यांच्या या सगळ्या भूमिकेमुळे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी पुन्हा एकदा पोरका होतो की काय अशी चिन्ह आहेत. मात्र शेट्टी साहेबांनी हा निर्णय घेण्यापूर्वी आमच्या कानावर असा विषय घातला की भविष्यामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमानं आपण काम करू. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी सगळ्या लोकांना सोबत घेऊन पुन्हा नव्यानं 2004चा राजू शेट्टी तुमच्या समोर मी उभा करतो. मात्र तुम्ही तेवढ्याच ताकदीनं आम्हाला साथ द्या. तो एक आता विश्वास आणि आशावाद आमच्या मनामध्ये जिवंत राहिला आणि त्या आशावादात पुढची वाटचाल करणार आहे आम्ही. खरं तर कुठलीही संघटना उभी राहताना, पुढे जाताना चळवळीतली नेतृत्व येतं जातं, लोक येतात जातात, पण ती चळवळ टिकणं महत्वाचं असतं. कारण त्या चळवळीच्या आंदोलनामुळे प्रश्न सुटत राहतात. पण असे सातत्याने जर धक्के बसत राहिले तर पुढं खरं सांगायचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष हे जे उभं राहिलेत ह्याच्या पाठीमागचं तत्व किंवा विचार प्रणाली अशी आहे की सर्वसामान्यांसाठी व बळीराजांना न्याय देण्यासाठी ही संघटना पक्ष स्थापन झालेले आहेत. हे कोणाला आमदार, कोणाला मंत्री करण्यासाठी झालेले नाही आहेत. तर तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कामकाज बघून जर जनाधार त्यांच्या बाजूने होऊन जर ते लोकप्रतिनिधी होत असतील तर ते नक्कीच स्वागतक आहेत. परंतु आपण जर ते काय होऊ शकत नसेल आणि त्याच्या पैशाचं जर खापर संघटनेवर जर मारत असतील किंवा राजू शेट्टी साहेबांच्यावर मारत असेल तर ते दुर्दैवाचं आहे. ह्याच्यामध्ये आत्मचिंतन करणं, हे जे आरोप करतात त्यांनीच करावं हे फार महत्वाचं आहे. गेले 2002 पासून आम्ही आता साहेबांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून काम करतो, पण आम्हाला कधी हे असे प्रश्न पडले नाहीत. पण त्यांनाच काय प्रश्न पडतात हाही मोठा प्रश्न आहे ना साहेब. ते म्हणतात आता मला शेट्टी साहेबांपेक्षा जास्त मतं मिळाली इलेक्शनमध्ये, मग नेता मीच. मतं जादा पडणं कमी पडणं हा त्या काळचा जनाधार आहे. मग राजू शेट्टी साहेबांना 6,25,000 मतं आधी पडलेलीच होती. याचा अर्थ असा नाही प्रत्येकाने तो कसा पाहावा ते घ्यावा. पण आज राजू शेट्टी हे जे ब्रँड आहे, हे ब्रँडला ते कुणीही त्याला धक्का लावू शकत नाही किंवा त्याला कुणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हे मात्र 100%. मग हाच तर आक्षेप आहे ना, राजू शेट्टी एक ब्रँड आहे पण त्याच्या अवतीभोवती जे ब्रँड तयार व्हायला लागले की ते संपवले जातात. हाच सगळ्यात मोठा आक्षेप आहे. नाही, संपवले जात नाहीत हा तो आरोप आहे. त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा वाढत जातात आणि त्यांना राजकारणामध्ये जास्त महत्व त्यांना वाढत जातं त्यांचं आणि चळवळीकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळेच हा खरा वास्तविक गोंधळ होत आहे. हे त्यातलं प्रमुख कारण आहे, बाकी काही नाही. काय सांगाल? दुःख होतंय सगळं. चळवळीतलं एक आमचा सहकारी जातोय आणि त्यामुळे थोडंसं दुःख होणार. पण विषय असा आहे की ज्या माणसाने आपल्याला मोठं केलं म्हणजे रवी तुपकर यांचं पहिल्यांदा चळवळीत काहीच योगदान नव्हतं. शेवटी शेट्टी साहेबांच्या हाताला धरूनच ते मोठे झाले ना. मग त्यांनी साहेबांवर आक्षेप नव्हता घ्यायला पाहिजे मीडियाद्वारे. बरोबर आहे. वेळोवेळी तुपकर साहेबांनी राजू शेट्टींच्या वरती मीडिया माध्यमातून टीका केली. चळवळीच्या होणाऱ्या ज्या राजकारणी अनुपस्थिती दाखवली आणि संघटनेत स्वतःच त्यांनी
दुरावा दाखवलाय. शेतकरी प्रश्नावरती त्यांनी आंदोलनात कुठेही ऊस परिषदा झाल्या आमच्या कोल्हापूरमध्ये, जयसिंगपूरमध्ये, तिथं अनुपस्थिती दाखवली. याचाच अर्थ तुपकर साहेबांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं कुठलंही घेणं देणं नाही हे दिसून येतंय. त्याच्यामुळं जो निर्णय झालेला आहे या बैठकीत की तुपकर साहेबांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून कुठलाही संबंध नाही, हा योग्य निर्णय झालेला आहे. हा निर्णय घेण्यासाठी फार उशीर झाला असं मला तरी वाटतं. हकालपट्टी हा शब्दप्रयोग का टाळला तुम्ही? 20 वर्ष खांद्याला खांदा लावून माणसानं काम केल्यानंतर त्याच्याशी संबंध तोडत असताना सुद्धा कोणते शब्द वापरावेत याची चांगली आम्हाला जाण आणि भान आहे. तशात मी एक प्राध्यापक आहे, मराठीचा प्राध्यापक आहे, मला शब्दांची तीव्रता चांगली कळते. नाही, पण आता कारवाई जर झाली, मी कारवाई झाली हे मान्यच करायचं. असू दे ना. म्हणजे मी असं म्हणतो की शब्द हे शस्त्र आहेत. काय शब्दांना शस्त्रांची समोरचे पाळत नाहीत ना. नाही, तो त्यांच्या साधारणतः उंचीचा प्रश्न तो आहे. मी माझ्या उंचीनं जाईन, मी माझ्या शिक्षणाला साजेसच बोलेन. म्हणजे हे खरं तर दुर्दैव आहे. मी तर म्हणेन शाप आहे, हा शेतकरी संघटनेत चळवळीला फुटीचा लागलेला शाप आहे. आशा करू यापुढे तरी हा शाप खरा होऊ नये आणि चळवळ टिकावी आणि जोमाने पुढे जावी. कारण शेतकऱ्यांसाठी चळवळ आहे, ना की राजकीय तुमच्या भवितव्यासाठी. म्हणून जे काही नेतृत्व तयार होतं ना, त्यांनी इकडे यायचं असेल ना तर राजकारणाचा विचार करू नये. राजकारणाचा विचार केला की चळवळीची अशी फुटीची अवस्था होते आणि त्याला हे चळवळीचं फुटीचं ग्रहण लागतं. इथून पुढे तरी या चळवळीत येणाऱ्यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या शेतकरी चळवळ द्यावं, तरच ही चळवळ टिकेल आणि पुढे जाईल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.